तेच खायला देखील अप्रतिम लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं एक बाउल घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ म्हणजेच इथं मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही घरामध्ये अवेलेबल असलेले कोणतीही वाटी किंवा कप सेट करून घ्यायची, त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आहे। तर इथं 2 वाटी पिठासाठी मी 1 वाटी फुलफॅट म्हशीचं दूध घेणार। तर बेसन पिठानुसार तुम्हाला दूध हे कमी अधिकही लागू शकते। तर ज्या वाटीने मी इथं दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसन पीठ हे मोजून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण हे दूध ह्यामध्ये टाकायचं नाही, हळूहळू टाकायचं व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये 1 वाटी दूध टाकल्यानंतर बघा असं हे घट्टसर मिश्रण होत आहे। तर अजून यामध्ये मी पाव वाटी दूध टाकणार। तर पूर्ण हे दूध टाकून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही। बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। न हे मिश्रण जास्त पातळ केलेलं आहे न जास्त घट्ट केलेलं आहे। अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर एक 5 ते 7 मिनिट ह्या मिश्रणाला असंच राहू द्यायचं आहे झाकून। तर इथं व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। नकळत मलाही कळालंच नाही की व्हिडिओ कसा स्किप झाला। तर अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। सर्वप्रथम मी इथं गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे। आता ह्या कढईमध्ये 1 वाटी मोजून साजूक तूप घातलेलं आहे। अशा पद्धतीने बघा, तर गॅस हा चालू केलेला आहे आणि छान असं हे तूप आता वितळू द्यायचं आहे अशा पद्धतीने। तर संपूर्ण हे तूप छान असं वितळलेलं आहे। आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे, हाय अजिबात करायची नाही किंवा मीडियमही ठेवायची नाही। व छान असं यामध्ये आता सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। किंवा तुम्ही एक अर्धा मिनिटाकरिता गॅस बंदही केला तरी चालेल आणि ह्यामध्ये हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तळाशी हे मिश्रण अजिबात लागणार नाही। तर संपूर्ण हे मिश्रण ह्यामध्ये टाकल्यानंतर बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे गॅस बंद वगैरे काही केला नाही, कमी केलेला होता तर तसाच राहू देणार आणि अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार। बघा असं केल्याने काय लाडू छान असे मस्त खमंग होतात आणि लाडूला छान असा रंग देखील येतो आणि मस्त असं हे मिश्रण परतत राहायचं आहे हात न थांबवता आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, अजिबात मोठा गॅस किंवा मीडियम ठेवायचा नाही। तर अशा पद्धतीने रंग बदलूस तर ह्या मिश्रणाला आपल्याला मस्त असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण भाजायला किती मिनिट लागले हे देखील सांगते मी। तर बघा अशा पद्धतीने आता हळूहळू ह्या मिश्रणाचा रंग देखील बदलत आहे आणि असं कोरडं होत आहे। तर अजिबात हात न थांबवता छान असं हे मिश्रण परतत राहायचं आहे। जर नवशिकाऊ असाल ना किंवा तुम्हाला वेळेची बचत देखील करायची असेल तर तुम्ही अगदी पहिल्यांदाच जर हे लाडू बनवायला घेतले ना मैत्रिणींनो, तर अगदी सहज बनतात। एवढी ही साधी सोपी रेसिपी आहे, काही यामध्ये अवघड नाही। बेसन भाजायची खटपट नाही किंवा पाक करायचीही गरज नाही। अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असे लाडू बनवणारच, ही माझी खात्री आहे। तर ह्यामध्ये लेंथी प्रोसेस अशी काही नाही, अगदी साधी सोपी आहे। तर इथं वजनी प्रमाण दिलेलं नाही मी, अशा पद्धतीने घरगुती आपण वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकतो। तर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, पाहून घ्यायचं। तर अशा पद्धतीने एकूण 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर बघा छान असं हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला रवा घालायचा आहे ह्या स्टेजला, जेणेकरून छान असे खमंग हे लाडू होतील आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागतील। तर आता ह्यानंतर बघा अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच
छान असे हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत असं परतत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर अजिबात हे लाडू टाळूला चिटकणार नाहीत व मस्त असे खुसखुशीत आपले लाडू तयार होतील। तर ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही, अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तर साधारण 15 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरती छान असं खरपूस हे मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही मिश्रणाचा रंग देखील बघू शकता, किती मस्त असा आलेला आहे आणि असं मोकळं हे मिश्रण झालेलं आहे। तर छान असा घरामध्ये सुगंध देखील दरवळत आहे। तर आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आणि कढई ही खाली उतरवून घेणार। तर ज्या वाटीने मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं, त्याच वाटीने इथं आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। म्हणजे 2 वाटीचं निम्म्या 1 वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची आहे। तर छान अशी आता हे साखर मी मिक्सरमध्ये फाईन बारीक करून घेणार। साखरेसोबतच यामध्ये मी आता 2 वेलदोडे टाकत आहे, जेणेकरून छान अशी चव येईल अजूनही ह्या लाडूला। तर त्यासाठी यामध्ये वेलदोडा टाकलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ देखील टाकू शकतात। तर अशा पद्धतीने गॅस हा बंद केलेला आहे आणि हे मिश्रण अजून गरम आहे। यामध्ये मी आता ह्या स्टेजला पिठी साखर ही टाकून घेणार व छान असं अशा पद्धतीने मिक्स करून घेणार। तर ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। तर मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड हवे असतील लाडू तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे थोडं अजून वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार। तर अशा पद्धतीने छान असं आता हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असं बघा अजून गरम आहे। तर ह्यामध्ये पिठी साखरच घालायची। जर ह्या मिश्रणामध्ये आपण अख्खी साखर घातली ना तर याला पाणी सुटू शकते आणि आपले हे लाडू अजिबात बनणार नाहीत। तर ह्यामध्ये शक्यतो पिठी साखरच टाकायची, अख्खी साखर अजिबात टाकायची नाही। पिठी साखर टाकून छान असे हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आता 1 मिनिटापर्यंत गॅस मी परत चालू करणार आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेणार। फक्त मिनिटभरासाठी गॅस चालू करायचा आहे आणि हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर जास्त मिश्रण हे शिजवून घ्यायचं नाही। फार तर फार 2 मिनिट झाले तरी चालेल, पण ह्यापेक्षा अधिक नाही। तर आता मी गॅस बंद करणार आणि बघा कढई ही खाली उतरवून घेतलेली आहे आणि छान असं आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आणि थंड करून घेणार। अगदी हलकं कोमट, जास्त नाही। तर असं हलकं कोमट आहे मिश्रण, तोवर मी आता याला अशा पद्धतीने हाताने मळून याचा गोळा करून घेणार, जेणेकरून लाडू हे छान असे गोल गरगरीत येतील। तर अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतला। तर आता लाडू वळायला सुरुवात करूया। तर अगोदर हाताला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि हातामध्ये असा मीडियम आकाराचा गोळा घेणार आणि अशा पद्धतीने बघा दोघं हातांच्या मदतीने हा लाडू वळून घेणार। काही नाही, एकही या लाडूला तड जात नाही किंवा अजिबात लाडूलाही हा लाडू चिटकत नाही। एवढा भन्नाट होतो ना मंडळी, तर एक वेळा नक्की करून पहा। बघा दिसायला देखील किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे। अतिशय भन्नाट रेसिपी आहे ही। तर ते बेसन पीठ भाजायचं म्हटलं म्हणजे खूप लेंथी प्रोसेस असते। त्यामध्ये बेसन पीठ जास्त भाजलं गेलं तर लाडूची चव बिघडते किंवा कमी भाजलं गेलं तर लाडू हे टाळूला चिटकतात। तर त्यामध्ये काय प्रमाण बिघडण्याची शक्यता असते। पण एक वेळा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा किंवा तुम्ही जेव्हा लाडू वळत असाल ना तर तेव्हा तुमचे लाडू हे लहान मोठे होत असतील ना, तर एका आकाराचे लाडू तुम्हाला हवे असतील तर अशा पद्धतीने चमचा घ्यायचा व चमच्यामध्ये हे मिश्रण भरून बघा असं शिल्लक राहिलेलं असं बाजूला काढून घ्यायचं आणि हातामध्ये छान असा हा लाडू वळून घ्यायचा। अगदी एकसारखे सर्व लाडू हे वळले जातात व दिसायलाही सुंदर दिसतात। एकही लाडू लहान किंवा मोठा यामध्ये होत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात। तर अशाच पद्धतीने सर्व हे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत। बघा किती सुंदर दिसत आहेत ना। जसे हे दिसायला सुंदर आहेत ना मंडळी, तेवढेच खायला देखील चविष्ट आहेत। तर एक वेळा नक्की ट्राय करा। तर
तर अशा पद्धतीने सर्व हे लाडू वळून घेतल्यानंतर आता ह्यावरती मी सजावटीसाठी पिस्ताचे काप अशा पद्धतीने लावून घेणार। बघा किती सुंदर दिसत आहेत ना। तर आता हा लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते। अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे एवढे हे मऊसूत दाणेदार लाडू होत असतात। बेसन लाडूचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा, कारण नेहमीप्रमाणेच माझी ही साधी सोपी रेसिपी आहे। सर्वप्रथम मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ छान असं चाळणीने अगोदर चाळून घेतलेलं आहे। तर इथं 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी समप्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये आता हे पाणी टाकून घ्यायचं आहे व हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आता हे भिजून झालेलं आहे। तर आता तुम्हाला चमच्यावर घेऊन मी याची कन्सिस्टन्सी दाखवते। तर पीठ हे असंच ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही व जास्त घट्टही नाही। आणि दुसरी पद्धत अशी की पीठ हे परफेक्ट कसं झालेलं आहे, तर चमच्यावरती अशा पद्धतीने लाईन ड्रॉप करायची। बघा अगदी सुटसुटीत हे पीठ असं मिक्स होत नाही, म्हणजे समजून जायचं की मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे। अगदी फक्त 1 चिमूट केशरी रंग टाकायचा, जेणेकरून बुंदीला छान असा रंग येईल। तर फूड कलर टाकल्यानंतर तुम्ही रंग बघू शकता किती छान असा आलेला आहे बेसन पिठाला। तर तशीच आता हे सर्व मिश्रण एका ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर ग्लासमध्ये सर्व हे मिश्रण भरून घेतल्यानंतर आता जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तूप घालायचं। तर इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रिफाइंड ऑइलमध्येही बुंदी तळू शकतात। तर आपल्या गणपती बाप्पांना मोतीचूरचे लाडू हे खूपच आवडतात। तर त्यांच्यासाठी जर नैवेद्य बनवत असाल तर तुपामध्ये तळूनच बनवायचा। तर आपण कोणताही नैवेद्य हा तुपामध्येच बनवत असतो। तर आता ह्या बेसन पिठाची आपल्याला बुंदी पाडायची आहे, त्यासाठी काही ट्रिक बघूया। तर इथं मी ही मोठ्या आकाराची खिसणी घेतलेली आहे। ह्या खिसणीमध्ये देखील आपण हे खिसणी उलटी करून ह्यामध्ये बुंदी पाडू शकतो, अगदी सहज बनते पटकन। आणि इथे एक ही अद्रक खिसायची लहान खिसणी आहे, ह्यावरती मी तुम्हाला बुंदी पाडून दाखवणार। तर बघा ही खिसणी अशा पद्धतीने वर पकडायची, जेणेकरून हाताला आस लागता कामा नये व ग्लासमधील मिश्रण ह्या खिसणीवरती असं अलगद टाकायचं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्टीलची मोठी चाळणी असते त्यामध्ये देखील बुंदी पाडू शकतात। तर बघा अशा पद्धतीने अगदी हळूहळू हे मिश्रण ह्या खिसणीवरती टाकायचं। बघा किती छान असे ड्रॉप पडत आहे। हात न हलवता अगदी अलगद हाताने ग्लासने हे मिश्रण खिसणीवरती सोडायचं आहे। आणि बघा हात फक्त अगदी तिथल्या तिथं थोडा हलवायचा, जास्त हलवायचा नाही। तर अगदी मस्त अशी आपली ही बुंदी पडत असते। किती मस्त असे ड्रॉप्स पडलेले आहेत। आणि आता थोडा वेळ याला हात लावायचा नाही, लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 1 ते 1.5 मिनिट लागतं याला। तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची, जास्त मोठ्या फ्लेमवरती ही बुंदी तळायची नाही। तर हे साधारण 1.5 मिनिटात तळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर एवढंच तळायचं आहे, यापेक्षा जास्त तळायचं नाही। तर याला छान असं नितळून काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सर्व ही बुंदी आता मी कढईमधून बाहेर काढणार। तर अशा पद्धतीने बघा किती छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। तर लगेचच दुसरी बॅच ही तळून घेणार सेम ह्याच पद्धतीने। तर अशा प्रकारे सर्व ही बुंदी मी पाडून घेतलेली आहे। बघा किती छान अशी तयार झालेली आहे। तर आता याला छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। व आपल्याला हे मिश्रण फार असं बारीक करायचं नाही, थोडं जाडसर म्हणजे रवाळ ठेवायचं आहे। म्हणजे जसा मोतीचूरचा लाडू असतो त्याप्रमाणेच हे मिश्रण ठेवायचं आहे। म्हणजे पल्स मोडने मिक्सरच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला
फिरवत अशा पद्धतीने हे फिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं रवाळ मिश्रण तयार झालेलं आहे. यापेक्षा आपल्याला हे बारीक करायचं नाही. तर अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण मी फिरून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं मोतीचूरच्या लाडूचं मिश्रण असते तसं हे झालेलं आहे. तर आता पाक बघूया. सर्वप्रथम जाड तळाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे आणि 1 वाटी साखरसाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आणि पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि पहिल्यांदा साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे. चमच्याने हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये फूड कलर म्हणजे खायचा रंग टाकायचा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर मी इथं केशरी रंग घालत आहे जेणेकरून लाडू अजूनच आकर्षक दिसतील व दिसायलाही छान दिसतात. तर आता चमच्यावरती पाक बघूया. अशा पद्धतीने दोघं बोटांवरती घ्यायचं व बघा अशी हलकीशी तार निघते. तर काही 10 ते 15 सेकंडमध्ये आता ही एकतारी पाक होणार. तर अगदी आपल्याला पाहिजे तसा पाक झालेला आहे. आता ह्या स्टेजला ह्यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे. आता ह्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकून छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे व हे मिश्रण थोडं कोरडं होईल तोपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. तर साधारण 1 ते 2 मिनिट सर्व हे मिश्रण एकत्र करून मी परतून घेतलेलं आहे. थोडंसं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ह्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. तर इथं 1 टेबलस्पून मी वेलची पावडर टाकलेली आहे. तर आता पहा मिश्रण हे कढई सोडायला लागलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करून देणार आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये देखील काढून घेऊ शकता थंड करण्यासाठी. तर जास्त भांडे न भरवता मी ह्या कढईमध्येच छान असं हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही. अर्धवट थंड असेल तसं ह्यामध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघा कढईला थोडंही हे मिश्रण चिकटलेलं नाही, मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे. ह्यामध्ये तुम्ही मगज देखील टाकू शकता. तर मी इथं ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. तर छान असं मिक्स करून आता लाडू वळून घेणार. इथं हे बुंदी मी तुपात तळून घेतलेली आहे म्हणून ह्यामध्ये वरतून तूप घातलेलं नाही. जर तुम्ही तेलामध्ये बुंदी तळून घेतली तर असं मिश्रण हे मिक्स करत असताना ह्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं जेणेकरून लाडवांची चव ही आणखीनच मस्त येते. तर आता छान असा हा दाबून दाबून लाडू वळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा मस्त असा गोल करकरीत हा लाडू येतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. तर अशा पद्धतीने ह्यावरती मी पिस्ता लावून छान असा हा लाडू वळून घेतला. अशाच पद्धतीने सर्व हे लाडू वळून घेणार. तर नेहमीप्रमाणे माझी ही साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला घरातील कोणत्याही स्पेशल ओकेशनसाठी अगदी झटपट बनणारी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार. तर तूप छान असं हे वितळलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी इथं मी लहान आकाराच्या 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. कोणत्याही किराणा शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं डेसिकेटेड कोकोनट. तर छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं. असं तुपामध्ये परतून घेतल्याने काय मस्त असे खमंग छान हे लाडू तयार होतात व जास्त दिवसही टिकतात. गॅस अगदी मंद ठेवून आपल्याला हे एकसारखं परतत राहायचं आहे. नाहीतर काय खोबरं हे लगेच जळतं व त्यामुळे लाडवांची चव ही थोडी कडवट येऊ शकते. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटऐवजी घरातलं सुकं खोबरं देखील घेऊ शकता. फक्त खिसायच्या आधी सोलण वापरून त्यावरची डार्क स्क्रीन काढून घ्यायची व मस्त असं पांढरा शुभ्र खीस हा तयार होतो. साधारण इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहेत.
डेसिकेटेड कोकोनट छान हलकं आणि मोकळं झालेलं आहे. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजायची गरज नाही आहे. नारळाचा रंग हा हलका पिवळा झाला म्हणजे आता ह्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करूया. 2 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी इथं 1 वाटी कंडेन्स मिल्क घेऊया व कंडेन्स मिल्क ॲड केल्यानंतर आता हे छानपैकी मिक्स करूया. आता हलक्या त्या मध्यम आचेवर छानपैकी याचा गोळा तयार होईल तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट झालेली आहे. तुम्ही पाहताय मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे. लाडू वळता येतील अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर छान असं आता हे मिश्रण कोमट झालं की आपण याचे लाडू वळूया. हे लाडू अजूनच आकर्षक दिसावे म्हणून ह्यामध्ये मी आता कलर ॲड करत आहे. तर मी आता इथं 2 रंगाचे हे लाडू बनवत आहे. तर 2 डिशेसमध्ये असं ह्या पद्धतीने हे मिश्रण 2 भागात डिवाईड करून घेणार व ह्यामध्ये कोरडे फूड कलर मिक्स करणार. तर मी इथं हिरव्या आणि लाल रंगाचे लाडू बनवत आहे. तर एका गोळ्यामध्ये हिरवा रंग आणि दुसऱ्यामध्ये लाल रंग मिक्स करून छान असं आता हे गोळे मळून घेणार. जोवर ह्यामध्ये छान असा रंग मिक्स होत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं. घरी जर असे कलर अवेलेबल नसतील तर तुम्ही ह्यामध्ये रूह-अफजा आणि गुलकंद देखील मिक्स करू शकता. त्यामुळे रंग तर छान येईलच शिवाय वेगळी चव देखील मिळेल. आता आपण याचे लाडू वळायला घेऊया. तर आपापल्या आवडीनुसार आपण लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हे लाडू वळून घेऊ शकतो. तर मी इथं अशा लहान आकाराचे हे लाडू वळून घेत आहे. अगदी सहजपणे इथं लाडू वळला जात आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू वळून घ्या किंवा तुम्हाला याची बर्फी करायची असेल तर तुम्ही हेच मिश्रण एका ट्रेमध्ये सेट करून घ्या. मस्त अशी बर्फी देखील तयार होत असते. तर आता गार्निशिंगसाठी मी एका वाटीमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे व ह्यामध्ये अशा पद्धतीने हा लाडू घोडून घेणार जेणेकरून हे लाडू एकमेकांना चिकटतही नाही व दिसायला देखील आकर्षक दिसतात. तुम्हाला अजून एक लाडू मी करून दाखवते. पहा किती झटपट आणि सहज हा लाडू वळला गेला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणाचे हे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे लाडू बनवायला तर सोपे आहेतच शिवाय चवीला देखील मस्त असे चविष्ट लागतात. तर सांगितलेल्या प्रमाणात रक्षाबंधन किंवा कोणत्याही सणासुदीला तुम्हीसुद्धा हे लाडू नक्कीच ट्राय करा व कसे झालेत कमेंट्स करून नक्की तुमची प्रतिक्रिया द्या. व ते बघूया. 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मी इथं. वजनाने पाव किलो आहे. त्यासोबतच अर्धा कप उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे. फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. गाईचं दूध घ्यायचं नाही. त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. वजनाने 75 ग्राम. 2 ते 3 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि 20 मिनिटं अगोदर काही केशराच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या. तर असं 1 वाटी केशराचं दूध घेतलेलं आहे. सजावटीसाठी आपल्याला इथे लागणार आहे पिस्ता आणि काही केशराच्या काड्या. तर अशा पद्धतीने सर्व हे आपलं कंदी पेढ्यांसाठी साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग आता पेढे बनवायला सुरुवात करूया. तर तुम्हाला मी इथं वाटी व वजनी दोन्हीही प्रमाण दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही घेऊ शकतात. तर तुम्हाला छान अशी कंदी पेढ्यांचा पिवळा रंग येण्याकरिता तुम्ही मात्र 20 मिनिट अगोदर केशराच्या काड्या ह्या गरम दुधामध्ये छान असं भिजवत ठेवायचं जेणेकरून कंदी पेढ्यांना मस्त असा रंग येतो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून कंदी पेढे बनवण्याकरिता काही सिक्रेट ट्रिक दिलेल्या आहे जेणेकरून तुमचे पेढे हे अजिबात बिघडणार नाहीत व अगदी परफेक्ट असे येतील व नवशिकाऊसुद्धा सहज पहिल्यांदाच हे पेढे बनवतील व ही पेढे घरी बनवले आहे असं वाटणारसुद्धा नाही. एवढे भारी बनतात ना हे पेढे मंडळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा कप हे दूध घेतलेलं टाकणार व आता गॅसची फ्लेम ही हाय करायची जेणेकरून पटकन दुधाला उकळी येते व दूध टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये तूप टाकायचं व अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आता मिल्क पावडर टाकायची आहे. दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची. त्यानंतरच त्यामध्ये मिल्क पावडर टाकायची. तर अशा पद्धतीने हळूहळू मी मिल्क पावडर टाकत घेणार. पूर्ण मिल्क पावडर ह्यामध्ये टाकायची नाही.
गॅसची फ्लेम ही लो करून हळूहळू 2-3 वेळाही आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये मिल्क पावडर टाकू शकतो, जेणेकरून ह्यामध्ये लम्स अजिबात निर्माण होत नाही। ही मात्र खात्री घ्यायची की जेव्हा आपण मिल्क पावडर दुधामध्ये ॲड करत असतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, जेणेकरून हे मिश्रण तळाशी अजिबात लागणार नाही व छान असं स्मूथ हे मिश्रण होईल। आता सर्व ही मिल्क पावडर मी ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आणि सतत परतवत राहायचं, एकही यामध्ये लम्स होत नाही। तर अशा पद्धतीने फक्त मात्र ही काळजी घ्यायची की हात न थांबवता हे मिश्रण ढवळत राहायचं आहे, जेणेकरून तळाशी लागणार नाही आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। व तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता थिक होत आहे मिश्रणाची अशा पद्धतीने। तर तुम्हाला एकूण किती वेळ लागला तेही सांगेल मी। केसर दूध ॲड करत आहे। ह्या स्टेजला जेव्हा मिश्रण असं घट्ट होतं ना, त्यानंतर त्यामध्ये केशराचं दूध टाकायचं आहे। एकूण पाऊण कप इथं मी दूध घेतलेलं आहे, केशराचं 1 वाटी दूध आणि त्यानंतर उरलेलं दूध हे मिल्क पावडरमध्ये ॲड केलं असं। त्यानंतर सर्व ह्यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे व पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण। आणि बघा अशा पद्धतीने हात न थांबवता छान असं मिक्स करत राहायचं आहे। आणि अशा स्टेजला बघा अतिशय पातळही नाही व घट्टही नाही, अशा पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। तर शक्यतो पिठी साखर टाकायची, म्हणजे मग ती पटकन विरघळली जाते। आणि बऱ्याचदा काय होतं, आपण अख्खी साखर घातली ना तर ती सहज लवकर विरघळत नाही, म्हणून शक्यतो पिठी साखरच टाकायची। साखर घालूया, त्यानंतर गॅस लो केलेला आहे, त्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर साखरेला उष्णता मिळाली आहे, त्या कारण बघा असं पातळ हे मिश्रण होतं। आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि छान असं मस्त मिक्स करत राहायचं। तर आता याला मंद आचेवर छान असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होऊन याचा गोळा तयार होत नाही। मंद आचेवर 4 ते 5 मिनिट हे मिश्रण मी परतलं आहे। तर आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अतिशय पातळही नाही, फक्त ह्यावरती जो ओलसरपणा आहे ना तो कमी झालेला आहे। अशा पद्धतीने असं हलवत असताना हाताला जर हे मिश्रण जड लागतं ना, म्हणजे समजून जायचं की आपलं हे मिश्रण झालेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करणार व हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून थंड करून घेणार। तर एक 15 ते 20 मिनिट छान असं मी ह्या मिश्रणाला असंच ठेवून मस्त असं गार करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी मस्त अशी घट्ट झालेली आहे। तर आता असं छान पेढे वडून घेऊ शकतात। तर तुम्ही असेच पेढे वडले आणि जर तुम्हाला वरून सुकल्यासारखं वाटलं ना, तर तुम्ही लगेच हे पीठ छान असं हाताने मळून घेऊ शकतात व त्यानंतर छान असे मस्त तुडतुडीत आपले पेढे येतात, अगदी बेकरीसारखे। अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे मिश्रण दिलं आणि सांगितले की पेढे बनवा, तर अगदी सहज हे पेढे लहान मुलं देखील बनवू शकतील। हे बघा आता हे सर्व मिश्रण मी मस्त असं मळून घेतलं आहे, मस्त असा खव्याचा पेढा दिसतो तसं हे मिश्रण दिसत आहे ना। कोणी म्हणेल का की न खवा ॲड करता हे पेढे बनले आहेत। चला तर मग आता पेढे बनवायला सुरुवात करूया। तर आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण हे पेढे बनवू शकतो, लहान किंवा मोठ्या आकारामध्ये। तर असं बघा, असा मीडियम आकाराचा मी इथं गोळा घेतलेला आहे बघा, आणि त्याने छान असा पेढा वडून घेणार। बघा किती मस्त असा तुडतुडीत हा पेढा आलेला आहे। काय अवघड आहे, काहीच नाही, फक्त मिल्क पावडर, दूध आणि साखरेपासून मस्त असा अगदी बेकरी स्टाईल इन्स्टंट केशरी पेढा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा पेढाही वडून दाखवते। बघा किती मस्त असं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे ना, अगदी खव्याच्या पेढ्याला असतात हलके हलके क्रॅक्स, तसे क्रॅक्ससुद्धा आलेले आहेत। अगदी आपण बाहेरून आणतो ना तसेच हे पेढे लागतात। तर अशाच पद्धतीने सर्व हे पेढे मी तयार करून घेणार। इथं हे आपले सर्व पेढे वडून तयार झालेले आहेत। काय मस्त दिसत आहेत ना मंडळी, किती मस्त असे क्रॅक्ससुद्धा आलेले आहेत, अगदी खव्याच्या पेढ्यांसारखे। तर सर्व हे पेढे झाल्यानंतर आता छान असं यांना गार्निश करणार। तर इथं काही प्रमाणात मी पिस्त्याचे काप लावत आहे यावरती, मस्त अशी गार्निशिंग केल्यानंतर अजूनच सुरेख दिसतील हे पेढे। तर अशा पद्धतीने सर्व पेढ्यांवरती पिस्त्याचे काप लावून घेणार व मस्त अशी केशराची सुद्धा गार्निश करणार, जेणेकरून आपण याला केशरी पेढा किंवा कंदी पेढा देखील म्हणू शकतो।
तर अशा प्रकारे आज आपण 15 ते 20 मिनिटामध्ये केशरी पेढे तयार केलेले आहेत. तर याला आपण केशरी पेढा देखील म्हणू शकतो, कारण आपण ह्यामध्ये केशराचा वापर केलेला आहे आणि केशराचा रंग देखील आहे, म्हणून याला केशरी पेढा देखील म्हणू शकतो. आणि चवीला इतका मस्त पेढा होतो ना, खूप छान होतो. तर साखरेचं प्रमाण तुम्ही ह्यामध्ये थोडं वाढवू शकता. इथं मी जास्त गोड पेढे केलेले नाहीत, कारण पेढा हा कमी गोडच छान लागतो आणि त्याची जे खरी चव आहे ना, ती मिल्क पावडरमध्येच असते. म्हणून साखरेचं प्रमाण कमीही केलं तर काहीही हरकत नाही. कधी कधी असं होतं, एकतर होतच नाही, कारण जो सांगितलेला टायमिंग आहे त्यावरती जर तुम्ही हे कंदी पेढे बनवले ना तर अगदी परफेक्ट बनतील. आणि जेणेकरून कधी कधी असं झालं की मिश्रण तुम्हाला पातळ वाटत आहे झाल्यानंतरही, एकतर साखर टाकल्यानंतर लगेच 4 मिनिटानंतर गॅसची फ्लेम ही बंद करून द्यायची. व तुम्हाला तरीही हे मिश्रण पातळ वाटत आहे तर तुम्ही मिश्रण ताटामध्ये काढून त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करू शकता. किंवा अतिशय कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम दूध थोडं ॲड करून छान असं हे मिश्रण मळून घेऊ शकतात. किंवा तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण अजून पातळ आहे कढईमध्ये असताना, तेव्हासुद्धा त्यामध्ये तुम्ही अजून थोडी मिल्क पावडर ॲड करू शकतात. तर ह्या पद्धतीने सुद्धा मिश्रण छान असं घट्ट होत असते. सर्वप्रथम मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 खजूर टाकलेले आहेत. तर ह्या खजुरांच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5 ते 6 काजू घ्यायचे आहेत. त्यासोबतच 5 ते 6 बदाम घ्यायचे आहेत व ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर 12 ते 15 इथं मनुका घेतलेले आहेत. त्यासुद्धा ह्यामध्ये टाकल्यानंतर 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट टाकणार. तर ह्यानंतर तुम्हाला जर ह्यामध्ये साखर ॲड करायची असेल ना तर तेही तुम्ही 2 चम्मच टाकू शकतात. पण खजूर हे नॅचरली गोड असतातच, त्या कारण मी यामध्ये साखर ॲड करत नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर ह्यामध्ये टाकू शकतात. काजू आणि बदाम स्किप करून त्यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकतात. आणि अशाच पद्धतीने सर्व टाकल्यानंतर 2 चम्मच ह्यामध्ये मी खसखस टाकत आहे. त्यानंतर छान असं हे सर्व ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. बघा अशा पद्धतीचा हा गोळा तयार होत असतो. अगदी सहज आता याचे पटापट लाडू वळून घ्यायचेत. हाताला तेल किंवा तूप लावायची काहीही गरज नाही. अगदी पटापट हे लाडू वळले जात असतात व बघा किती आकर्षक ही दिसत आहे दिसायला, व चवीला देखील उत्कृष्ट लागतात. तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू आता तयार करून घेणार लहान आकारामध्ये. जास्त मोठ्या आकाराचे हे लाडू तयार करायचे नाहीत, कारण ह्यावरती आता आपल्याला कोटिंग करण्यासाठी अजून मिश्रण हवं आहे. त्यासाठी लहान आकाराचेच हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने आपण नेहमी मुलांनाही हे लाडू बनवून देऊ शकतो. अत्यंत असे पौष्टिकही आहे व मुलं ड्रायफ्रूट खायला भरपूर अशी नाटकंही करतात. तर अशा पद्धतीने हे लाडू आपण डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो. त्यानंतर परत मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 काजू टाकणार व 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे व त्यासोबतच मिल्क पावडर घ्यायची आहे अर्धी वाटी. आणि आता हे मिश्रण छान असं मिक्सरमध्ये परत फिरवून घेणार, जेणेकरून हे छान असं एकजीव होईल. तर बघा अशा पद्धतीने हे मिल्क पावडर आणि खोबऱ्याचा खीस मी मिक्सरमध्ये छान असा फिरवून घेतला. तर वाटतसुद्धा नाही की ह्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. मिल्क पावडर खोबरं छान असं मिक्स झालेलं आहे. टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं छान असं हे टेक्स्चर होतं. तर आता हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व त्यामध्ये उकळलेलं दूध थंड करून ह्यामध्ये 2 टेबलस्पून घालणार व छान असं आता हे मिश्रण मिक्स करणार. अशा पद्धतीने अतिशय थंडही दूध टाकायचं नाही व अतिशय गरमही दूध टाकायचं नाही व दूध पूर्ण असं ह्यामध्ये एकत्र टाकायचं नाही, असं चमच्यानेच टाकायचं. फक्त इथं मी 3 टेबलस्पून ह्यामध्ये दूध टाकलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये
4 चम्मच पिठी साखर ॲड करत आहे आणि परत छान असं आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे ह्यामध्ये फक्त मी 3 टेबलस्पून दूध घातलेलं आहे, तरीसुद्धा बघा किती मस्त छान असा गोळा हा तयार होतो. आणि खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं, तर अशा पद्धतीने आपण जितकं जास्त हे मिश्रण छान असं मिक्स करतो, तर अशा पद्धतीने खोबरं हे तेल रिलीज करतं बाहेर. ह्यामध्ये आपण तुपाचाही अजिबात वापर केलेला नाही. तर अशा पद्धतीने एक लहान आकाराचा मी आता गोळा घेणार व तो अशा पद्धतीने तळ हातावरती ठेवायचा आहे आणि लगेच दुसऱ्या हाताने प्रेस करायचा आहे. तर अशा पद्धतीने अंगठ्याने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे व मधोमध ड्रायफ्रूटचे जे लाडू केलेले आहेत ना, ते आता ह्यामध्ये भरायचे आहेत. व बघा असं अगदी आपण मोदक वळतो ना, तशा पद्धतीने छान असं हे सर्व कोटिंग करून घ्यायची आहे या मिश्रणाची. व दोघं तळहाताच्या साहाय्याने मस्त असा लाडू वळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा बघा किती छान आणि सुंदर ही दिसत आहे. तर अशा पद्धतीने लाडू वळून घेतल्यानंतर असा दोघं बोटांनी छान असं वरतून प्रेस करायचं आणि आजूबाजूने दोघं बोटांनी बघा असं गोल गोल फिरवायचं. तर कोणत्याही मशीन किंवा साचाचा वापर न करता अगदी परफेक्ट आपण बाहेरून आणतो तसे हे पेढे घरीच तयार होत असतात. बघा अशा पद्धतीने किती सुंदर व आकर्षक दिसतही आहे. तर आता अशाच पद्धतीने सर्व पेढे मी तयार करून घेणार. तर बघा जशी माव्याच्या पेढ्यांवरती हलके हलके क्रॅक्स असतात ना, तसे क्रॅक्सही दिसत आहे ह्या पेढ्यांवरती. व जेवढे हे पेढे दिसायला सुंदर दिसतात ना, तेवढेच खायला देखील चविष्ट असतात. तर लगेच तुम्हाला दुसरा पेढाही बनवून दाखवते. काही अवघड असं नाही ह्यामध्ये. बघा छान असा परत एक लाडू वळून घेतला, दोघं तळ हातावरती ठेवायचा, दुसऱ्या हाताने परत प्रेस केला आणि असं बोटांनी दाबून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचा लाडू अशा पद्धतीने भरून घेतला. काहीही अवघड नाही. आणि बघा असं अशा पद्धतीने मस्त असा चारी बाजूने मस्त फोल्ड करत घ्यायचं. तर ह्या पेढ्याला छान असं दोघं हातांनी परत लाडूचा आकार द्यायचा आणि असं अलगद 2 बोटांनी परत वरतून प्रेस करायचं आणि पेढ्याच्या आजूबाजूला अंगठ्याच्या साहाय्याने व ह्या बोटाने बघा असं गोल गोल फिरवायचं. बघा किती मस्त असा पेढा तयार होतो. मात्र अशी काळजी घ्यायची की हे मिश्रण जास्त वेळ वरती राहू द्यायचं नाही. ज्या वेळेस आपल्याला पेढे वळायचे आहेत ना, त्यावेळेस हे मिश्रण फ्रीजमधून बाहेर काढायचं. तोपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं. जर हे मिश्रण आपण वरती राहू दिलं तर जसे आपल्याला पेढे हवेत तसे येणार नाहीत. ड्रायफ्रूट लाडू वरतीही राहिले तर काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त वरची कोटिंग करायला हे कोकोनट जे हे मिश्रण आहे ना, हे फ्रीजमध्ये ठेवायचं. तर बघा अशा पद्धतीने सर्व हे मी पेढे तयार करून घेतले आणि ह्या पेढ्यांवरती अशा पद्धतीने फूड कलर लावलेला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकतात किंवा ड्रायफ्रूटने देखील यावरती गार्निश करू शकतात. तर ह्या पेढ्यांची साठवण आपण फ्रीजमध्ये न ठेवता 8 ते 10 दिवसापर्यंत करू शकतो. तुम्हाला कट करूनही दाखवते. किती सुंदर दिसत आहे बघा. तर माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबत तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार. बर्फी करण्यासाठी 1 वाटी फाईन 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. छान असं तूप वितळल्यानंतर हा रवा ह्या तुपामध्ये घालायचा आहे. अशा पद्धतीने रवा छान असा फुलला पाहिजे. तर गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आणि जसा आपण शिऱ्याकरिता रवा भाजतो तसा रवा इथं भाजायचा नाही. अगदी हलका गुलाबी रंग येईल तोवर आपल्याला रवा भाजायचा आहे. तर अशा पद्धतीने हात न थांबवता सतत परतत राहायचा आहे, जेणेकरून रवा हा अतिशय लालही होणार नाही व तळाशी लागणारही नाही. रवा भाजायला 7 ते 8 मिनिट लागतात.
तर अगदी पांढराही हा रवा राहू द्यायचा नाही. अशा पद्धतीने हलका गुलाबी भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी खोबऱ्याचा खीस. तर हा कोरड्या खोबऱ्याचा खीस आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकतात. तर आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी फक्त 1 मिनिटापर्यंत मंद आचेवरती परत भाजून घ्यायचा, जेणेकरून खोबरंही छान असं खरपूस भाजलं जाईल. तर हे कोरडं खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे, तर मी जास्त याला रोस्ट करणार नाही. जर तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तर मात्र छान असं कोरडं होऊस तर याला भाजून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा, रव्याला देखील हलका गुलाबी रंग आल्यानंतर ह्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस हा मिक्स केला. त्यानंतर ह्यामध्ये साखरेचा पाक न टाकता आपण अमूल मिठाई मीठ टाकणार आहोत. तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी खोबऱ्याच्या खिसाकरिता मी इथं समप्रमाणात 1 वाटी मिल्क मेड घेतलेलं आहे. मला हवं असल्यास तुम्ही 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकतात. आणि त्यानंतर खोबऱ्याचा खीस हा जास्त घेतला किंवा रवा जास्त प्रमाणात घेतला तर तुम्ही त्यामध्ये मिल्क मेडचं सुद्धा प्रमाण वाढवायचं. तर अशा पद्धतीने बघा हा डो तयार होत असतो. अगदी मंद आचेवरती 1 मिनिटपर्यंत मिल्क मेड टाकल्यानंतर अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं. अगदी 1 मिनिटामध्ये हा गोळा तयार होत असतो. त्यानंतर ह्यामध्ये घालायची वेलची पावडर. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स देखील टाकू शकतात, जेणेकरून ह्या बर्फीची चव अजूनच छान येईल. तर मला नको आहे तर मी इथं स्किप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान असं मिक्स केल्यानंतर आपलं हे बर्फीचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण छान असं तयार झाल्यानंतर तुम्हाला जर असं सेट करायचं असेल ना, तर तुम्ही ताटामध्ये किंवा कोणत्याही केक टिनमध्ये छान अशी बर्फी सेट करून घेऊ शकता. तर मी इथं ही बर्फी थोडी छान अशी अजून आकर्षक होण्याकरिता ह्यामध्ये रंग मिक्स करत आहे. तर इथं मी जास्त भांड्यांचा पसारा न करता हे मिश्रण कढईमध्येच राहू देणार आणि इथं लहान मुलांचा डबा असतो ना, तो घेतलेला आहे. म्हणजे इथं केक टिनचीही आवश्यकता नाही. अगदी सहज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांचा हा डबा अवेलेबल असतो. तर त्यामध्येही आपण बर्फी छान अशी सेट करू शकतो. तर अगोदर ह्या डब्याला छान असं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून बर्फी ही निघताना सहज निघते. तर ह्या बर्फीला छान असा लुक देण्याकरिता इथं अर्ध्यापेक्षा जास्त मिश्रण ह्या डब्यामध्ये मी ओतून घेणार व छान असं हातांनी सेट करून घेणार. बघा, अशा पद्धतीने अगदी सहज सेट होतं हे मिश्रण. काहीही यामध्ये अवघड नाही. हाताला तूप वगैरे काही लावायची गरज नाही. फक्त असं बोटांनी छान असं दाबून घ्यायचं. अगदी पटकन होती ही प्रोसेस. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या बर्फीच्या खाली बटर पेपर देखील ठेवू शकता. त्यानंतर ह्यामध्ये बर्फी सेट करू शकतात. तर अशा पद्धतीने ही मी एक लेयर प्लेन करून घेतलेली आहे. आणि आता उरलेलं मिश्रण पाहूया. तर हे मिश्रण मी कढईमध्ये राहू दिलेलं बघा असं कोरडं झालेलं आहे. खाण्याचा रंग म्हणजेच हिरवा फूड कलर आता ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे, जेणेकरून बर्फीला छान असं लुक येईल. तर तुम्ही पाहू शकता मिश्रण हे अशा पद्धतीने कोरडं झालेलं आहे. जर आता ह्यामध्ये अजून मिल्क मेड घातलं ना, तरीही छान असं पाहिजे तसं हे पातळ होणार नाही. तर ह्यामध्ये अगदी फक्त 2 ते 3 टेबलस्पून दूध टाकणार, जेणेकरून हे मिश्रण छान असं पातळ होईल. बर्फी सेट करताना वरची लेयर ही मस्त अशी पातळ तयार होईल. तर बघा अशा पद्धतीने मस्त हे मिश्रण पाहिजे तसं पातळ झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या पांढऱ्या लेअरवरती आता ही ग्रीन लेअरसुद्धा लावून घ्यायची आहे आपल्याला. तर अगदी मस्त अशी आकर्षक ही आपली बर्फी बनेल व अगदी तोंडात टाकताच विरघळणारी रवा व खोबऱ्याची ही बर्फी तुम्हीसुद्धा बनवाल ना, तर अगदी परफेक्ट बनेल. तर आता चमच्याने हे मिश्रण असं टाकून घेतल्यानंतर बघा हाताने असं ही लेयर छान अशी प्लेन करून घ्यायची. तर आपण हाताने जर सेट केलं ना, तर बघा असे बोटांचे निशाण राहतात ना, तर त्यासाठी काय करायचं, पोहे खायचा चमचा घ्यायचा व त्याने
हे मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं. बघा किती मस्त असं प्लेन झालेलं आहे ना मिश्रण. तर अशा पद्धतीने प्लेन केल्यानंतर ह्यावरती काही ड्रायफ्रूटचे काप टाकूया. तर अशा पद्धतीने ह्यावरती ड्रायफ्रूटचे काप टाकल्यानंतर आता हा डबा लावून छान असं फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार. फ्रीझरमध्ये न ठेवता अगदी 2 तासात ही छान अशी ही बर्फी सेट होत असते. तर आता बघा 15 मिनिट झालेले आहे. मस्त अशी आपली बर्फी ही सेट झालेली आहे. आता बघा चमच्याने अशा पद्धतीने हे मिश्रण मी बाहेर काढून घेणार, न तोडता अगदी अलगद हाताने, आणि प्लेटमध्ये काढायचं. त्यानंतर छान असं चाकूने चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कापून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात. तर अशा पद्धतीने शिल्लकचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर चौकोनी भागामध्ये आता ही बर्फी कट करून घेतलेली आहे. तर जेवढी ही बर्फी दिसायला आकर्षक दिसत आहे ना, तेवढीच खायला देखील चविष्ट लागते. आणि आता ह्या बर्फीवरती खोबऱ्याचा खीस टाकल्यानंतर ह्या बर्फीचा लूक अजूनच वाढेल. बघा किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे ना. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. तर तुम्हाला आता ही बर्फी तोडूनही दाखवते. तर बघा किती मस्त अशी मऊसूत ही बर्फी तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर ह्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे व कढईमध्ये एका वाटीने अगोदर 1 वाटी दूध टाकून घेतलं. त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने इथं 1 वाटी रवा घेणार. तर तुम्ही कप किंवा वाटी सेट करून घ्यायची व त्यानुसार असं हे प्रमाण घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर हा रवा मी पूर्ण ह्या दुधामध्ये मिक्स करणार नाही, आणि असे दुधाला बबल्स आले त्यानंतर ह्यामध्ये थोडा थोडा करून 3 वेळा हा रवा टाकायचा आहे, जेणेकरून एकही ह्यामध्ये लम्स निर्माण होणार नाही. तर असं ढवळत राहायचं आहे सतत. आणि लगेच बघा आता दुसऱ्यांदा मी ह्यामध्ये हा रवा ॲड करत आहे आणि लगेच परतत राहायचं अशा पद्धतीने. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. अगदी 2 मिनिटमध्ये आपलं हे मिश्रण तयार होते. मात्र दुधाला छान असे बबल्स आल्यानंतरच त्यामध्ये रवा ॲड करायचा. तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण रवा ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे व मिक्स करून घेणार. तर आता गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे आणि अशा पद्धतीने ढवळत राहणार. तर एकूण फक्त 1 ते 2 मिनिट लागतात हे मिश्रण तयार करायला. तर अशा पद्धतीने बघा रवा हा दूध शोषून घेत असतो. तर तुम्ही जर जाड रवा घेतला ना, तर त्यामध्ये 2 वाटी दूध टाकलं तरीही चालेल. तर मी इथं 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, त्याकरिता इथं 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. तर आता ह्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालत आहे. छान अशी चव येईल गुलाबजामला व स्मूथ देखील येतील. तर अशा पद्धतीने परत हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार व गॅस आता मी बंद केलेला आहे व हे मिश्रण गरम आहे. तर एका ताटामध्ये आता काढून थंड होण्याकरिता असं टाकून घेणार. गुलाबजामच्या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, किती मस्त अशी आलेली आहे. अतिशय ड्रायही नाही व अतिशय पातळही नाही, इतपत असं हे मिश्रण बनलेलं आहे. तर अजून हे मिश्रण खूप गरम आहे, हाताला देखील चटके लागत आहेत. तर हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत पाक बनवून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 वाटी साखर घालायची आहे. ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने आता साखर मोजून घेणार. तर 2 वाटी साखरेसाठी 3 वाटी मी इथं पाणी टाकणार आहे. तर ह्या पाण्यामध्ये छान अशी ही साखर विरघळून घ्यायची आहे. तर आता हे सर्व टाकल्यानंतर गॅसची फ्लेम चालू केलेली आहे व छान अशी ह्यामध्ये साखर विरघळून घेणार. तर ह्या पाकाला फक्त 1 तारी पाक कसा बनवायचा आहे. तर त्याकरिता गॅसची फ्लेम मी आता लो ठेवलेली आहे व ते मिश्रण थंड व्हायला ठेवलेलं आहे ते बघूया. तर अर्धवट असं हे मिश्रण थंड झालेलं आहे, पूर्णपणे थंड झालेलं नाही. तेव्हाच छान अशी आता ह्या
पिठाला मस्त असं हाताने चोळून चोळून मळून घ्यायचं आहे. जेवढं हे पीठ सॉफ्ट केलं जाईल तेवढे छान असे गरगरीत आपले गुलाबजाम बनत असतात. मिश्रण हे गरम असलं आणि लगेच आपण हे सॉफ्ट करायला गेलो तर हाताला फार असे चटके लागत असतात. तर ह्या मिश्रणाला अर्धवट असं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर छान असा हा डो सॉफ्ट करून मळून घ्यायचा. व तुम्ही बघू शकता हाताला मी तेल किंवा तूप अजिबात लावलेलं नाही, तरीही छान असे गरगरीत पेढ्यासारखे हे गोळे तयार होत आहेत. व एकही क्रॅक पडत नाही किंवा कुठंही फाटतही नाही. एवढा छान असा हा पेढ्यासारखा गोल गुलाबजाम होत आहे. तर ह्यामध्ये मी बेकिंग पावडर किंवा सोडा किंवा मिल्क पावडर ह्यामधील कोणत्याही वस्तूचा वापर केलेला नाही, तरीही छान असे दुप्पटीने हे पाकामध्ये गुलाबजाम फुलत असतात व खायला देखील अतिशय चविष्ट असे लागतात. तर छान असे बघा, अशा पद्धतीचे मोठ्या आकारात मी सर्व हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर पाक बघूया. साखर विरघळल्यानंतर अशा पद्धतीने हा पाक तयार होत आहे. साधारण हा पाक बनवण्याकरता 10 ते 12 मिनिट लागत असतात. वेलची बारीक करून घातलेली आहे. तर अशा पद्धतीने पाकाची कन्सिस्टन्सी बघा असायला हवी. जसं रिफाईंड ऑइल असतं त्या पद्धतीने दिसतं आणि हाताला अतिशय असं चिकट तेलाप्रमाणे लागतो, तेव्हा समजून जायचं की पाक हा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने एक तारी पाक बनवायचा. तर गॅसची फ्लेम हे आता मी बंद करणार व पाक हा झाकून ठेवणार, जेणेकरून पाक हा थंड व्हायला नको. पाक हा अर्धवट गरम असला तेव्हा त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे, जेणेकरून छान असे गुलाबजाम फुलतात व मस्त असे रसरशीत होतात. बघा किती मस्त असे पेढ्यासारखे हे गोळे दिसत आहेत ना. तर चला मग आता यांना तळूया. तर इथं मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. कढई ही पसरट आकाराची घेतलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुलाबजाम पॅनमध्ये देखील तळू शकता, जेणेकरून तळताना सहज तळले जातात. तर अशा पद्धतीने मी हे छान असं तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे गुलाबजाम टाकायचे व गॅसची फ्लेम लो करायची व छान असं सतत परतवून मस्त असा यांना लाल रंग येईल तोवर तळून घ्यायचे. अशा पद्धतीने जेणेकरून छान आतपर्यंत गुलाबजाम हा तळला जात असतो व आतून कच्चा राहत नाही. एकही गुलाबजाम तेलामध्ये तळत असताना अजिबात तुटला नाही किंवा विरघळला नाही. तर आता सर्व हे गुलाबजाम तळून घेतल्यानंतर अर्धवट पाक असा गरम आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचा नाही आणि अतिशय गरम पाकामध्येही हे गुलाबजाम टाकायचे नाही, जेणेकरून हे तुटतात. तर अशा पद्धतीने अर्धवट हा गरम झालेला पाक आहे, ह्यामध्ये मी आता हे सर्व गुलाबजाम टाकून घेणार आणि जर पाक थंड झाला तर मात्र थोडंसं त्याला गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे. अशा पद्धतीत मस्त असे दुप्पटीने फुलतात. तर बघा किती मस्त असा छान रंग आलेला आहे गुलाबजामला आणि दिसायला एवढे मस्त, तर खायला देखील तसेच चविष्ट असतात. तर आता पाकामध्ये टाकल्यानंतर काही तासांनी बघूया गुलाबजाम, किंवा तुम्ही डायरेक्टली असं पाकामधूनही काढलं तरीही हा गुलाबजाम मस्त असा रसरशीत तयार होतो. हाताने तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त असा रवाळ, स्मूथी आणि रसरशीत गुलाबजाम तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच बात करूया. तर मी इथं एक बाउल घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ म्हणजेच इथं मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही घरामध्ये अवेलेबल असलेले कोणतीही वाटी किंवा कप सेट करून घ्यायची, त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आहे. तर इथं 2 वाटी पिठासाठी मी 1 वाटी फुलफॅट म्हशीचं दूध घेणार. तर बेसन पिठानुसार तुम्हाला दूध हे कमी अधिकही लागू शकते. तर ज्या वाटीने मी इथं दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसन पीठ हे मोजून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे दूध ह्यामध्ये टाकायचं नाही, हळूहळू टाकायचं व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये 1 वाटी दूध टाकल्यानंतर बघा असं हे घट्टसर मिश्रण होत आहे. तर अजून ह्यामध्ये मी पाव वाटी
दूध टाकणार। तर पूर्ण हे दूध टाकून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही। बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। न हे मिश्रण जास्त पातळ केलेलं आहे न जास्त घट्ट केलेलं आहे। अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर एक 5 ते 7 मिनिट ह्या मिश्रणाला असंच राहू द्यायचं आहे झाकून। तर इथं व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। नकळत मलाही कळालंच नाही की व्हिडिओ कसा स्किप झाला। तर अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। सर्वप्रथम मी इथं गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे। आता ह्या कढईमध्ये 1 वाटी मोजून साजूक तूप घातलेलं आहे। अशा पद्धतीने बघा। तर गॅस हा चालू केलेला आहे आणि छान असं हे तूप आता वितळू द्यायचं आहे अशा पद्धतीने। तर संपूर्ण हे तूप छान असं वितळलेलं आहे। आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। हाय अजिबात करायची नाही किंवा मीडियम ही ठेवायची नाही। व छान असं यामध्ये आता सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। किंवा तुम्ही एक अर्धा मिनिटाकरिता गॅस बंदही केला तरी चालेल आणि ह्यामध्ये हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तळाशी हे मिश्रण अजिबात लागणार नाही। तर संपूर्ण हे मिश्रण ह्यामध्ये टाकल्यानंतर बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे गॅस बंद वगैरे काही केला नाही, कमी केलेला होता तर तसाच राहू देणार आणि अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार बघा। आणि मस्त असं हे मिश्रण परतत राहायचं आहे हात न थांबवता आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, अजिबात मोठा गॅस किंवा मीडियम ठेवायचा नाही। तर अशा पद्धतीने रंग बदलूस तर ह्या मिश्रणाला आपल्याला मस्त असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण भाजायला किती मिनिट लागले हे देखील सांगते मी। तर बघा अशा पद्धतीने आता हळूहळू ह्या मिश्रणाचा रंग देखील बदलत आहे आणि असं कोरडं होत आहे। तर अजिबात हात न थांबवता छान असं हे मिश्रण परतत राहायचं आहे। काही यामध्ये अवघड नाही, बेसन भाजायची खटपट नाही किंवा पाक करायचीही गरज नाही। तर ह्यामध्ये लेंथी प्रोसेस अशी काही नाही, अगदी साधी सोपी आहे। तर इथं वजनी प्रमाण दिलेलं नाही मी, अशा पद्धतीने घरगुती आपण वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकतो। तर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, पाहून घ्यायचं। तर अशा पद्धतीने एकूण 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर बघा छान असं हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला रवा घालायचा आहे ह्या स्टेजला, जेणेकरून छान असे खमंग हा पदार्थ तयार होईल आणि चवीला देखील उत्कृष्ट लागेल। अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच छान असे हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत असं परतत राहायचं आहे। ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही, अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तर साधारण 15 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरती छान असं खरपूस हे मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही मिश्रणाचा रंग देखील बघू शकता, किती मस्त असा आलेला आहे आणि असं मोकळं हे मिश्रण झालेलं आहे। तर छान असा घरामध्ये सुगंध देखील दरवळत आहे। तर आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आणि कढई ही खाली उतरवून घेणार। तर ज्या वाटीने मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं, त्याच वाटीने इथं आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। म्हणजे 2 वाटीचं निम्म्या 1 वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची आहे। तर छान अशी आता हे साखर मी मिक्सरमध्ये फाईन बारीक करून घेणार। साखरेसोबतच यामध्ये मी आता 2 वेलदोडे टाकत आहे, जेणेकरून छान अशी चव येईल अजूनही ह्या लाडूला। तर त्यासाठी यामध्ये वेलदोडा टाकलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ देखील टाकू शकतात। तर अशा पद्धतीने गॅस हा बंद केलेला आहे आणि हे मिश्रण अजून गरम आहे। यामध्ये मी आता ह्या स्टेजला पिठी साखर ही टाकून घेणार व छान असं अशा पद्धतीने मिक्स करून घेणार।
तर ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। तर मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड हवे असतील साखरेचं प्रमाण हे थोडं अजून वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार। तर अशा पद्धतीने छान असं आता हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असं बघा अजून गरम आहे। तर ह्यामध्ये पिठी साखरच घालायची। जर ह्या मिश्रणामध्ये आपण अख्खी साखर घातली ना तर याला पाणी सुटू शकते आणि आपले हे लाडू अजिबात बनणार नाहीत। तर ह्यामध्ये शक्यतो पिठी साखरच टाकायची, अख्खी साखर अजिबात टाकायची नाही। पिठी साखर टाकून छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आता 1 मिनिटापर्यंत गॅस मी परत चालू करणार आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेणार। फक्त मिनिटभरासाठी गॅस चालू करायचा आहे आणि हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर जास्त मिश्रण हे शिजवून घ्यायचं नाही। फार तर फार 2 मिनिट झाले तरी चालेल, पण ह्यापेक्षा अधिक नाही। तर आता मी गॅस बंद करणार आणि बघा कढई ही खाली उतरवून घेतलेली आहे आणि छान असं आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आणि थंड करून घेणार। अगदी हलकं कोमट, जास्त नाही। तर असं हलकं कोमट आहे मिश्रण, तोवर मी आता याला अशा पद्धतीने हाताने मळून याचा गोळा करून घेणार। त्यानंतर मी इथं एक ताट घेतलेलं आहे। ताटामध्ये अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे काप टाकून घेणार। तर मी इथं पिस्त्याचे काप टाकलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला नको तर तुम्ही स्किप करू शकतात। आणि त्यानंतर आता हा गोळा अशा पद्धतीने चॉपिंग बोर्ड किंवा पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा त्यावरती चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा गोळा मी चौकोनी आकारामध्ये अगोदर हाताने छान असं सेट करून घेतला। त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने बघा असा लाटून घेतलेला आहे। चारी बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे बघा व असा छान याला चौकोनी आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपण बर्फी कट करत असताना छान असा आकार येईल। तर अशा पद्धतीने हे मिश्रण हाताने सेट करून घ्यायचं। त्यानंतर ह्या ताटामध्ये टाकायचं आहे, ज्यामध्ये आपण अगोदर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। 5 ते 7 मिनिटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये देखील हे मिश्रण ठेवलं किंवा वरतीही 15 मिनिटाकरिता राहू दिलं तरीही छान अशी ही बर्फी सेट होते। तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कापून घ्यायची आहे। तर मी असं वरतीच राहू दिलेलं होतं। त्यानंतर 15 मिनिटांनी छान अशी आता ही बर्फी कापून घेणार। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असेल त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात। तर बघा तुम्हाला काढूनही दाखवते किती सुंदर ही बर्फी तयार झालेली आहेत। चवीला देखील अप्रतिम अशी आहे। तर तुम्हाला माझे हे सर्व रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर आता लवकरच गणपती बाप्पा येणार, तर आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत। मोदक तर खूप प्रकारचे केले जातात, पण आज आपण रव्याचे मोदक मस्त असे सोपे, झटपट होणारे व मुख्य म्हणजे कोणतंही महागडं साहित्य आणावं लागत नाही आणि बिघडण्याची शक्यता तर अजिबातच नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालणार। तर तूप घातल्यानंतर ह्यामध्ये लगेच चिरोटी रवा म्हणजेच बारीक रवा घालणार। जर तुम्ही जाड रवा घेतला ना तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा, पण मात्र इथं बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि हा रवा छान असा 8 ते 9 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही। छान असा सुगंध येईल आणि हलका गुलाबी असा रवा दिसेल तसा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। बघा असं सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून रवा हा तळाशी लागणार नाही आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही। हवंय तर तुम्ही मध्यम ठेवू शकतात, पण
खूप मोठ्या गॅसवरती रवा अजिबात भाजायचा नाही, नाहीतर रवा हा कडक होतो आणि रव्याचे मोदक करकरीत लागतात. तर जवळपास 8 ते 9 मिनिट झालेली आहे आणि रवा छान असा आपला भाजला गेलेला आहे. तर इथं रवा हा असा दिसत आहे कारण ह्यामध्ये मी 2 टेबलस्पूनच तूप घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून 2 ते 3 टेबलस्पून तूप टाकू शकतात. त्यानंतर ज्या वाटीने मी इथं रवा घेतलेला आहे त्याच वाटीने समप्रमाणात डेसिकेटेड कोकोनट घेणार. तर इथं मी सुक्या खोबऱ्याचा काळा भाग काढून सुरीने छान असे त्याचे काप करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला हा खोबऱ्याचा खीस आहे. छान असा आता हा खोबऱ्याचा खीस यामध्ये 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तर 2 ते 3 मिनिट छान असं खोबरं हे खरपूस भाजलं जाईल असं ह्यामध्ये परतत राहायचं. आता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे रव्यामध्ये. त्यानंतर आता इथं साय मिक्स असलेलं थंड दूध घेणार. तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथं दूध घेतलेलं आहे. तर छान असं हे दूध टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं व गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची. मोदक बनवण्याच्या 15 मिनिट अगोदर मी अर्धी वाटी गरम दुधामध्ये काही केशर भिजत घातलेले होते, जेणेकरून छान असा मोदकाला रंग येईल. तुम्हाला हवं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मस्त असा रंग आणि फ्लेवरही छान येईल मोदकाला. तर आता हे दूध ह्या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे. दूध टाकल्यानंतर छान असं हे सारण एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये एकही गाठ शिल्लक राहता कामा नये. त्यानंतर ह्यामध्ये ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकणार व छान असं परत मिक्स करून घेणार अशा पद्धतीने. तर हे मात्र लक्षात ठेवायचं की गॅस हा मंद ठेवायचा आणि त्यानंतरच छान असं हे सारण भाजून घ्यायचं आहे. बघा असं कोरडं हे सारण होत आहे. तर सारणामध्ये परत 1 वाटी दूध घालायचं आहे. छान असं बघा गॅस अगदी बंद केला त्यानंतरही तुम्ही दूध टाकून छान असं मिक्स केलं तर काहीही हरकत नाही, जेणेकरून ह्यामध्ये एकही गाठ होत नाही व छान असं आपलं सारण तयार होत असते. तर अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं. मध्ये फूड कलर म्हणजेच खाण्याचा पिवळा रंग टाकणार, अगदी थोडा जास्त नाही, जेणेकरून मोदक हे अजूनच आकर्षक दिसतील म्हणून यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला आहे. फूड कलर टाकल्यानंतर छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे सारण मस्त असं तयार होतं बघा अशा पद्धतीचं. त्यानंतर ह्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड घालायची आहे, जेणेकरून मोदक छान असे चवीला अप्रतिम लागतील व छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सारण बनून तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. त्यानंतर एका ताटामध्ये काढून छान असं हे सारण थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण पंख्याखाली अजिबात थंड व्हायला ठेवायचं नाही, अशा पद्धतीने ताटामध्ये पसरून घ्यायचं, जेणेकरून पटकन हे सारण थंड होतं. तर अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटानंतर बघा असं हलकं कोमट हे मिश्रण आहे. तोवरच मी याला हाताने छान असं मळून हा गोळा तयार करून घेणार. छान असा हा गोळा हाताने सॉफ्ट करून घेतला म्हणजे मोदक केल्यानंतर मोदकाला एकही तड जात नाही. तर इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. आता ह्या साच्याला तूप लावून घेणार. तर प्रत्येक मोदकाच्या वेळेस तूप लावायची काही गरज नाही. 2 ते 3 मोदकांच्या वेळेसही तूप लावलं तर बाकीचे सहज हे मोदक तयार होतात. परत लावण्याची काही गरज नाही. तर आता एका हाताने इथं मी सारणाचा गोळा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीचा व आता ह्या साच्यामध्ये भरणार. असं दाबून भरायचं, जेणेकरून मोदकाला छान अशा कळ्या दिसतील. तर मिश्रण भरल्यानंतर साचा बंद करायचा अशा पद्धतीने आणि शिल्लक राहिलेलं मिश्रण अशा पद्धतीने बोटाने काढून घ्यायचं. बघा किती सुंदर आणि आकर्षक हा मोदक तयार झालेला आहे. अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी ही नेहमीप्रमाणे माझी साधी सोपी रेसिपी आहे. किंवा दुसरी पद्धत अशी की अशा पद्धतीने लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. 21, 11 किंवा 51 आपल्याला जेवढे मोदक पाहिजे असतील तेवढे
तर ह्या प्रमाणामध्ये एकूण 30 मोदक असे बनतात. असे संपूर्ण गोळे तयार केल्यानंतर अगदी भराभर हे मोदक तयार होतात. काहीही वेळ लागत नाही. फक्त 10 मिनिटामध्ये आपले हे मोदक तयार होतात. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक तयार करू शकतात. किती छान दिसत आहेत ना? तर अशाच पद्धतीने सर्व मी हे मोदक आता तयार करून घेणार. बघा किती सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत. तर जिभेवर ठेवताच विरघळणारे एवढे हे मऊसूत मोदक तयार होत असतात. तर बाप्पांच्या तर हा आवडीचा नैवेद्य आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. तुमची एक कमेंट्स माझी प्रेरणा आहे, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायला. तर तुम्हाला माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.